हॅलो मित्रांनो, तुम्हाला आता मी जिओचा जो सेट टॉप बॉक्स आहे तो आपल्या घरी जर होम प्रोजेक्टर असेल त्याच्यावरती जर कनेक्ट करून बघायचं असेल, कारण काय होतं की होम प्रोजेक्टरवरती आपण वायफाय वगैरे कनेक्ट करतो, पण त्याला मतलब काय रिमोट तर चांगल्या प्रकारे वर्क करत नाही. पण जिओचा जो सेट टॉप बॉक्स आहे आपल्याकडे जर असेलच तर त्याला तुम्हाला माहिती वायरलेस रिमोट येतं, त्याच्यामुळे बघायला आणि कुठं बी ऑपरेट करायला प्रॉब्लेम येत नाही. तर काय करायचं, HDMI कॅमेराचा जो पहिला भाग आहे तो जिओचा सेट टॉप बॉक्सला आणि दुसरा भाग होम प्रोजेक्टरला लावायचा आहे. आणि त्याच्यामध्ये असं ऑप्शन पडतं, तुम्हाला माहितीच आहे. तर आपल्याला लास्ट नंबरला HDMI केबलमध्ये जाऊन फक्त ओके करायचं आहे. बघू शकता मी अशा प्रकारे ओके केलं आहे. तर डायरेक्टली आता मी इथं हॉटस्टार लावलं आहे. आता क्रिकेट चालू आहे तिथे. तर त्या स्क्रीनवरती आता हायलाईट तुम्हाला दिसू शकते की कशा प्रकारे वर्क करतं ते. आता दिवस असल्यामुळे तेवढं क्लॅरिटी दिसत नाही, बाकी नाईटच्या टायमिंगला खूप भारी दिसतं. आणि तो जो रिमोट आहे त्याच्यावरती आपण कुठं बी ऑपरेट करू शकतो. बघू शकता इथे यूट्यूब आहे. कारण मी असं डायरेक्टली जो बी आपला प्रोजेक्टर आहे त्याचा जो रिमोट येतो तो छोटा येतो आणि त्याच्यावरती ऑपरेट करायला बी प्रॉब्लेम येतो. पण याला जर कनेक्ट केलं ना तर प्रॉब्लेम नाही. फक्त HDMI कॅमेरा ऑन करायची आणि डायरेक्टली आपण कुठं बी बसून रिमोट वर्क करू शकतो. बघू शकता आता आम्ही वरती लावलेलं आहे प्रोजेक्टर बघा. आणि याचा मी डायरेक्टली दिसतं आहे ते समोर आपल्या पडद्यावरती. ते एकदम चांगल्या प्रकारे वर्क करतो आहे मित्रांनो. असंच जर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ मी रोज रोज आणत असतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत मी नक्की पाठवा. धन्यवाद.